क्षमा आणि निर्वचनेचा शौर्यानं विचार करून प्रत्येक मानवानं शुद्ध ज्ञानी व्हावं. दान धर्म गुण गांभीर्य विचार समते परोपकारी या गुणांनी गुरुभजनी सदा असावं. चित्त मन बुद्धी शुद्ध करून साधूंचा समुदाय मिळवावा आणि त्यात बसण्याची कृपा प्रत्येक मानवानं करावी. शास्त्र संग्रह करून पुण्य संग्रह करावा, पण कुणाचाही दुराग्रह करू नये. हीच खरी राजलक्षण होय. राजा या पदवी सपात्र नसे जगती गुरु मानवी. राजा ईश्वरी छाबळ कालवी होय. प्रत्येक राजकर्ता ईश्वरी इच्छेनं आपलं राज शिखर चालवत असताना का अखिल जनतारूपी जनार्दनाची सेवा करणं हे प्रत्येक राजकर्त्याचं तत्व आहे. आणि म्हणून लेखणी अंकुशाने लगा ही राजकारणाची सूत्र स्वतःच्या हाती घेऊन जनतेच्या विस्तारासाठी वावरण्याचं कार्य राजा कीर्तिध्वज स्वजीवनात करतोय. धर्माच्या ठिकाणी अधर्म, न्यायाच्या ठिकाणी अन्याय स्वजीवनात केव्हा केला नाही आणि केला जाणार सुद्धा नाही. याला कारण माझ्या गुरुजनांची शिकवण. बाळ एकेन सुपुत्रेन विद्यायुक्तेन भासते कुलम पुरुषस्येन चंद्र नैवेन शर्वरी. आकाशात असलेल्या चंद्राच्या शीतलतेमुळं अखिल रात्र तेजोमय होत असते. तद्वत एका विचारवंत पुरुषामुळे त्याचं कुल शोभून दिसत असतं. आणि त्याच माझ्या क्षत्रिय कुळाच्या उद्धारासाठी बालपणापासून आजवर सतसत विवेक वतीनं वावरण्याचं कार्य राजा कीर्तिध्वज स्वजीवनात करतोय. विद्यार्थ्याने रचलेला धर्माला नसरून स्थळ काळ ऐश्वर यांच्यावर नारद मिळवला वाटतो आणि जो धर्मावर दृष्टी ठेवतो त्याला राजकर्ता म्हणून संबोधलं जातं. आणि तोच राजकर्ता तिने आश्रमात फळ प्राप्त करून घेतो. पण हे कुणामुळे असे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास सत्याने आत्मनिवेदनम अशा नवविधा भक्ती. या नवविधा भक्तीतील चल दास भक्ती स्वजीवनात आचरणात आलेली प्रभो रामचंद्राचा जो दास झाला त्या सख्या हनुमंताचा आम्ही दास झालो.